एरवी उन्हाळ्याची सवय असणाऱ्या सोलापूरकरांना यंदा कडक उन्हाळ्यानं चांगलंच हैराण केलंय। सबंध राज्यभरातच उष्णतेची लाट दिसून येत असून माणसांसह पशुपक्ष्यांमध्ये यामुळे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे। तीव्र स्वरूपाची धग असह्य करते, यापासून बचावासाठी प्रत्येकाचेच प्रयत्न दिसून येत आहेत। मुख्य प्रश्न पशुपक्ष्यांचा आहे, त्यांची अवस्था केविलवाणी होताना दिसतेय। उन्हाची वाढती तीव्रता, त्यामुळे जाणवणारी प्रचंड धग ध्यानात घेऊन महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेण्यावर भर दिला जात आहे। एकूण 4 बिबटे प्राणी संग्रहालयात आहेत। प्रचंड उन्हानं ते कासावीस होत आहेत। यासाठी बलराम आणि राजू तसंच जिमी आदी बिबट्यांसाठी कूलरची खास व्यवस्था करण्यात आली आहे। कूलरचा गारवा सध्या बिबट्यांना दिलासा देतोय, तर सातत्यानं पिंजऱ्यात पाण्याचा मारा करून थंडावा देखील निर्माण केला जातोय। पक्ष्यांमध्ये प्राणी संग्रहालयात पोपट, मोर, टर्की आदींचा समावेश असून यामध्ये टर्कीला गारव्याची अधिक गरज भासते, त्यामुळे इथं देखील कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। पाण्याचा साठा करून ठेवण्यात आल्यानं यामध्ये बसून हे पक्षी उन्हाच्या धगीपासून बचाव करून घेत आहेत। दुसरीकडे प्राणी संग्रहालय परिसरात शेतीही करण्यात आली आहे। कडवळ मका घेतला जातो, याचा फायदा पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात होतोय। हरणांची देखील चांगली सोय इथं होतीये। हरिण, सांबर, चितळ यांचीही या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते। पाण्याचा मारा केला जातोय, तर मगरींची संख्या इथं आहे, त्यासाठी छताची देखील व्यवस्था करून भयानक उन्हापासून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिला जात आहे। एकंदरीत उन्हाच्या कडाक्यानं प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची अवस्था ही अस्वस्थ करणारी असून यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्यानं चांगलाच दिलासा या पशुपक्ष्यांना मिळतोय। लावण्यात आलेल्या कूलरनं गारव्याचा अनुभव प्राण्यांना मिळतोय। पाण्याच्या माऱ्यानंही तीव्र उन्हापासून बऱ्याच अंशी सुटका मिळताना इथं दिसते।